मित्रांनो नमस्कार. माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय? माझा आवाज तुम्हाला प्रॉपरली ऐकू येतो काय? प्लीज कमेंट करा. ओके. मित्रांनो, काल मी बोलल्याप्रमाणे आज तुमच्या सगळ्यांच्या भेटीला मी पुन्हा आलेलो आहे. कारण काल मी तुम्हाला सांगितलं की आपण आता ज्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती आणखीन दुर्भाग्याने चिघळलेली आहे, आणखीन बिकट झालेली आहे, आणखीन विदारक झालेली आहे. सर्वत्र शत्रू आहेत. कुठं बचाव करायचा, कसा बचाव करायचा? कारण शत्रू अदृश्य आहे, माहित नाही, काही माहित नाही, काही हातात नाही. असे हतबल झालेलो आहे आपण. पण हतबल होऊनही चालणार नाही. आपल्याला काहीतरी यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. काय मार्ग काढायचा? आपापल्या परीनं माणसं जे त्यांना सुचेल, जे त्यांना वाटेल, ज्याच्यावरती ते एक्सपेरिमेंट करतील, अशा अनेक गोष्टींवरती लोक काही ना काही प्रयोग करायला लागलेले आहेत. स्वाभाविक आहे, कारण आपल्याला बुद्धी दिलेली आहे, तर आपल्याला तिचा वापर केलाच पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की हा जो आपल्या समोरचा काळ आहे, तो काळ, त्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण सक्षम असणं एवढी किमान गरज आहे. किमान. कारण आपण जर क्षीण झालो तर मग आपल्याला वाचवायला काही चान्सच नाही. पण आपण जर सक्षम राहिलो तर देर इज अ चान्स दॅट वी कॅन सेल थ्रू दिस कॅलॅमिटी. आता गंमत काय आहे की हे काय तुम्हाला मी आज सांगत नाही आहे. गेले वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीत तुमच्याशी हे बोलत आलो, सांगत आलो. पण प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का? तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही सक्षम होण्यासाठी एक 15-20 मिनिटं काढा दिवसातली, तर तुमच्या सगळ्यांची मनस्थिती अशी आहे की तुम्हाला ती 15-20 मिनिटं काढण्याची देखील ताकद नाही. काढणारे काढत असतील, पण सर्वसाधारणपणे जनरली मी सांगायला लागलो की आपल्याला ते 15-20 मिनिटं काढायला देखील जमत नाही. आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की आपण एकत्र जमूया. त्या निमित्तानं तरी तुम्ही याल. आपण सगळे मिळून जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला स्वतःला सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करूया. तेवढाच आपला प्रयत्न. बाकी तुमचे जे काही प्रयत्न चालू असतील ते चालू राहू देत. पण मला असं वाटलं की ह्या मोमेंटला आपण एकत्रित येऊन जराशा आपल्या बॅटरीज चार्ज करत ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून हा घाट घातलेला आहे. मला खात्री आहे की रोज आपण संध्याकाळी असे भेटल्यानंतर हा जो चार्ज आपण निर्माण करू आता, हा चार्ज उद्या संध्याकाळपर्यंतही निश्चित टिकला पाहिजे. सो लेट अस कीप आवर सेल्स ॲज काय म्हणूया बॅलन्स्ड ॲज पॉसिबल. म्हणून
पर्पज काय, आपण काय करणार आहे आता समजून घेऊया. हे समजून घेतलं ना की उद्यापासून मग मला लेक्चर देण्याची गरज लागणार नाही, आपण डायरेक्ट टू द पॉइंट येऊ शकतो. पर्पज काय मित्रांनो? पर्पज एवढाच आहे की आपल्या स्वतःला, आपल्या माइंड आणि बॉडीला त्याचं होमिओस्टॅटिस जे आहे, त्याचा एक बॅलन्स जो आहे तो ऑप्टिममला ठेवणं, हा उद्देश आहे. सो कीपिंग आवर होमिओस्टॅटिस बॅलन्स टू इट्स ऑप्टिमम. मग तो ऑप्टिममला नाही आहे काय? नाही आहे. का नाही आहे? कारण परिस्थितीच अशी आहे. मी कोणाला तरी आज सांगत होतो की कल्पना करा की अशी परिस्थिती नसून समजा ऍक्च्युअल लढाईची परिस्थिती आहे, लढाई सदृश्य परिस्थिती आहे, एनिमीजची विमानं यायला लागलेली आहेत आणि सगळं वातावरण असं लढाई सदृश्य आहे. अशा वेळेला आपण स्वस्थ राहू शकतो काय? नाही राहू शकणार. आपण एक प्रकारच्या दबावाखालती, एक प्रकारच्या तणावाखालती राहणारच आहे. तसे आपण आत्ता आहे. काही लोकांना वाटत नसेल, काही लोकांना वाटत असेल की अरे मला काही वाटत नाहीये. दॅट इज गुड. मे बी तुम्हाला काही वाटत नाहीये, असेही लोक आहेत. कॉन्शियसली वाटत नाहीये, पण सबकॉन्शियस जो आहे त्याला कळतंय ना की कुछ तो गडबड है, सही नहीं चल रहा है. आणि मग ते काय करतं, त्याची जी संरक्षण यंत्रणा आहेत ती ऑपरेट करतं, ऍक्टिव्हेट करतं. आणि आपली संरक्षण यंत्रणा म्हणजे आपली सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम. ती तुम्हाला कळू दे किंवा नाही कळू दे, एका सूक्ष्म लेवलला ती गेले वर्षभर ऍक्टिव्हेटेड आहे. आणि ती ऍक्टिव्हेटेड जर असेल तर आपण स्ट्रेस रिस्पॉन्स मध्ये असतो. हिलिंग रिस्पॉन्स मध्ये नसते आपली बॉडी माइंड, ती स्ट्रेस रिस्पॉन्सला असते. आणि स्ट्रेस रिस्पॉन्सला असलं तर काय होतं, आपण आतून वीक व्हायला लागतो. मित्रांनो, आपल्याला ते डायरेक्टली कळत नाही, जाणवत पण नसेल. पण माझा प्रयत्न असा आहे की तुम्हाला तो जाणवत नसेल तर वेल अँड गुड, पण निदान काही छोट्या क्रिया करून वी विल कीप दॅट होमिओस्टॅटिस इन ऑर्डर. म्हणजे काय करायला पाहिजे? मी गेल्या आठवड्यातल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपल्याला ऍक्टिव्हेट ठेवायची. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? द फास्टेस्ट अँड द इझिएस्ट वे टू ऍक्टिव्हेट द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज टू स्टिम्युलेट द वेगस नर्व. आपल्या मेंदूमधून निघणाऱ्या ज्या नर्व्स आहेत, 12 नर्व्स आहेत एकूण, ज्याला क्रेनियल नर्व्स असं म्हणतात. या क्रेनियल नर्व्स पैकी ही 10वी नर्व आहे ज्याला वेगस नर्व असं म्हणतात. वेगस या शब्दाचा अर्थ वॉन्डरर, सर्वत्र फिरणारा, भटक्या. का ही भटक्या आहे? कारण ही अशी एकच नर्व आहे की जी मेंदूपासून आपल्या गट म्हणजे आपली सगळी पचन संस्थेच्या शेवटपर्यंत, गुदद्वारापर्यंत सगळ्या ऑर्गन्सशी कनेक्ट होते. आणि ती जर स्टिम्युलेटेड असेल, ऍक्टिव्हेटेड असेल, तर सगळी जी काय आपली ऑर्गन्स आहेत ती इन ऑर्डर येतात. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑपरेटेड असते, ऍक्टिव्हेटेड असते. आणि आपण जे कळत न कळत स्ट्रेस रिस्पॉन्स मध्ये आहे ते आपण हिलिंग रिस्पॉन्स मध्ये जातो. एवढंच करायचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपली ही वेगस नर्व ऍक्टिव्हेट करायची आहे. आणि त्याची सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की हे करणं फार काही अवघड नाही आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगू मित्रांनो, की ज्या ज्या लोकांनी
जे गुरुस्थानी असतील किंवा पूर्वीच्या लोकांपासून आत्ताच्या गुरूंपर्यंत ज्या ज्या गुरूंनी आपल्याला काही क्रिया दिलेल्या आहेत करायला, प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत ना. एका गुरुची मेथड वेगळी आहे, दुसऱ्या गुरुची मेथड वेगळी आहे, तिसऱ्या गुरुची मेथड वेगळी आहे, आणखीन काही वेगळी असेल, तंत्रामध्ये वेगळी आहे, काश्मीर शैविझममध्ये वेगळी आहे, अद्वैतामध्ये काही वेगळी असेल. असं वेगवेगळे जे काही आपल्याला ओके ठेवण्यासाठी पद्धती सांगितल्या गेलेल्या आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की सगळ्यांच्या तुम्ही जर न्यूक्लियसमध्ये गेलात तर न्यूक्लियसमध्ये एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे या सगळ्या गोष्टी आपली वेगस नर्व स्टिम्युलेट करायला मदत करतात. बघा किती इंटरेस्टिंग आहे. अर्थात ते सगळ्यांनी स्पिरिच्युअली पॅकेज केलेलं असल्यामुळे आपल्याला करायला ते सोपं वाटतं. पण हाऊ इट इज पॅक्ड इज नॉट इम्पॉर्टंट. द क्रक्स ऑफ द एंटायर ऑल द मोडॅलिटीज इज टू स्टिम्युलेट द वेगस नर्व. सो आपण या आठवड्याभरामध्ये एकत्र येणार आहे. ही जरा बैठक आपली असली की सोपं होणार आहे. आणि काय करूया, काही नाही की आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती जराशी बॅलन्समध्ये आणूया, स्टिम्युलेट करूया, ऍक्टिव्हेट करूया थ्रू ऍक्टिव्हेटिंग द वेगस नर्व. एवढीच माझी प्रस्तावना. आता प्रॅक्टिकलला जाऊया. काय करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, वेगस नर्व स्टिम्युलेट करण्याची सगळ्यात सोपा उपाय इज डायफ्रॅमिक ब्रीदिंग. आता डायफ्रॅमिक ब्रीदिंग म्हटल्यानंतर कदाचित काही लोकांना अवघड वाटेल. काही नाही, सिंपल डीप ब्रीदिंग. आता हे ब्रीदिंग करताना छाती नाही फुगली पाहिजे. श्वास आत घेतल्यानंतर पोट बाहेर आलं पाहिजे. म्हणून हे होतंय की नाही कळायला, तुम्ही जरी असा हात ठेवलात पोटावरती, हात ठेवून ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपोआप आपला हात वर आलेला आपल्याला कळतो. म्हणजे आपण करेक्ट डायफ्रॅमिक ब्रीदिंग करतोय हे आपल्याला कळतं. सो आपण सुरुवात करूया. सिंपल, किती सिंपल आहे बघा. पण कदाचित ह्याची सिम्प्लिसिटीच आपल्याला ह्याच्यापासून दूर ठेवत असेल. असू दे, काय आपल्याला थोडासा वेळ घालवायचा आहे का टू चार्ज आवर बायो बॅटरीज. ओके, सो टू बिगिन विथ डोळे उघडे ठेवा, काहीच हरकत नाहीये. कारण श्वास घ्यायचा आहे, बंद करण्याचं काही प्रयोजन नाही. बंद करून करायचं असेल तर आणखीन तुम्हाला जर आणखीन कनेक्टेड वाटत असेल तर डोळे झाका. काही म्हणजे इट हॅज नथिंग टू डू विथ द ब्रीदिंग प्रोसिजर. ओके, रेडी. ज्यांना हात ठेवायचा आहे त्यांनी हात ठेवा. आपण 10 श्वास घेणार आहे फक्त. ओके, माझ्या बरोबर सुरू करा किंवा तुमचं तुम्ही घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या बरोबर घेतलं तर तुम्हाला एक रिदम मिळेल. रेडी, 1 2 3. नॉर्मल ब्रीथ करायचं आहे, फार डीप ब्रीदिंग करायचं नाही. नॉर्मल ब्रीदिंग. 1 2 3. सोडायचं आहे. तोंडाने सोडलात तर आणखीन बरं. सोडताना जरा असा वेळ जास्त घ्यायचा. परत करूया. ओके, श्वास घ्या, तोंडावाटे सोडा, हळूवार सोडा. लक्ष द्या श्वासाकडे. घेऊन झाला असेल तर नॉर्मल श्वास घ्या. आता तयार व्हा तिसऱ्या श्वासासाठी. श्वास घ्या, होल्ड, रिलीज. आता नॉर्मल घ्या श्वास. चौथ्या श्वासाकडे येऊया. श्वास घ्या, सोडा,
नॉर्मल श्वास घ्या. 5व्या श्वासाकडे येऊया. घ्या, सोडा, नॉर्मल श्वास घ्या. 6व्या श्वासाकडे येऊया. श्वास घ्या, सोडा, नॉर्मल ब्रीथ करा. 8व्या श्वासाकडे येऊया. श्वास घ्या, सोडा, ब्रीथ नॉर्मली. नवव्या श्वासाकडे येऊया. श्वास घ्या, सोडा, ब्रीथ नॉर्मली. आता 10व्या श्वासाकडे येऊया. श्वास घ्या, सोडा, ब्रीथ नॉर्मली. आज आपण 10 श्वास घेतले. आता आपण काय करूया, मी तुम्हाला गाईड न करता आणखीन 5 वेळा आपण श्वास घेऊन सोडायचे, घ्यायचेत, सोडायचेत, परत घ्यायचेत, सोडायचेत. म्हणजे जसा मगाशी मी ब्रेक दिला तसा ब्रेक नाही द्यायचा, पण आज जाणाऱ्या श्वासाबरोबर सो अशा आवाजाची कल्पना करायची आणि बाहेर पडणाऱ्या श्वासाबरोबर हम अशा आवाजाची कल्पना करायची. सो, हम, हम. विचार करताना, आवाज करताना रिलॅक्स झाली पाहिजे. ओके, 5 टाइम्स. डोळे झाका पाहिजे तर इट हेल्प्स. आणि श्वासाकडे लक्ष ठेवा. रेडी? 5 टाइम्स. डोळे झाका. सुरू. डोळे उघडा. एवढं प्रॅक्टिस देखील सुरुवातीला सफिशियंट आहे टू गिव्ह अ कमांड. लक्षात या, कमांड आहे. फक्त सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला हा कमांड आहे. काय कमांड आहे? ऑल इज वेल. आणि हा श्वास इंडिकेट काय करतो? ऑल इज वेल. कारण आणीबाणीच्या काळामध्ये एवढं स्वस्थ छानपैकी श्वास घेऊ शकू काय आपण? नाही. शॅलो होईल ब्रीदिंग, डिस्टर्ब्ड होईल ब्रीदिंग, अरिदमिक होईल.
रिधम मध्ये श्वास घेतोय सोडतोय, म्हणजे हा माणूस व्यवस्थित आहे असा संदेश जातो मेंदूला. आणि तेवढा कमांड बास आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला टू स्लाइटली लूजन. ओके ओके. आता आपण दुसरी स्टेप करूया. दुसरी स्टेप फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही ह्याच्या आधी कधी केलीही असेल ती. म्हणजे ही आपण कशासाठी करायची आहे? एकतर वेगस नर्व स्टिम्युलेट करायसाठी तर करायचीच आहे, त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये एक असं मॉलिक्यूल आहे ज्याला नायट्रिक ऑक्साईड असं म्हणतात. नायट्रस ऑक्साईड नाही, नायट्रस ऑक्साईड म्हणजे लाफिंग गॅस, तो नाही. हे नायट्रिक ऑक्साईड. मला वाटतं 1998 मध्ये ह्याला मॉलिक्यूल ऑफ द इयर असा किताब मिळाला होता. आणि त्या दरम्यानच, मला आता इयर लक्षात नाही, पण त्या दरम्यानच 3 लोकांना ह्याच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आपल्या बॉडीमध्ये जर हा नायट्रिक ऑक्साईड तयार झाला तर टोटल बॉडीची जी काही काम करण्याची यंत्रणा आहे आतली ती सुखावते. मी फारसं टेक्निकल न होता जेवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कळेल तेवढंच कळवायला लागलं. लहान मुलांच्यात हा नायट्रिक ऑक्साईड नॅचरली क्रिएट होत असतो, म्हणून ती स्वस्थ असतात. 40 नंतर किंवा 30 नंतर अलीकडच्या काळामध्ये त्याची मात्रा कमी व्हायला लागते आणि आपण तो निर्माण करायला काही फारसा प्रयत्न करत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी परवाच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की नुसता असा चेहरा जरी केला तरी नायट्रिक ऑक्साईड क्रिएट होऊ शकतो. आर यू अंडरस्टँडिंग? सो आज आपण काय करणार आहे? आपण एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे ज्यानी नायट्रिक ऑक्साईड रिलीज व्हायला फार मदत होते. मी तुम्हाला ह्या येत्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहे ज्या कदाचित तुम्ही म्हणाल की अरे इतना आसान है, हाँ इतना आसान है, लेकिन हम करते नहीं है क्योंकि मालूम नहीं है. सो आता आपण त्याचा दुसरा भाग करूया, जो म्हणजे पहिलं ब्रीदिंग झालं. दुसरा स्टेप आपण नायट्रिक ऑक्साईड रिलीज करूया बॉडीमध्ये. कसा करायचा? श्वास घ्यायचा, ज्याला आपल्याकडे भ्रामरी प्राणायाम म्हणतात. भ्रामरी प्राणायाम हा असा प्राणायाम आहे, बघा आपल्या ऋषीमुनींना त्या काळात माहिती होतं की भ्रामरी प्राणायाम असा प्राणायाम आहे की इथं ज्यावेळेस आपल्या ह्या नेझल पाथवेच्या मागच्या सायनसिस मध्ये हा जो हम निर्माण होतो, या हमिंगनी नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आपल्या रक्तामध्ये. सो आपण 10 वेळा हमिंग करणार आहे. माझ्याबरोबर करा म्हणजे त्याला एक रिदम येईल. रेडी? डोळे झाकायची गरज नाहीये, डोळे उघडे ठेवून करूया. श्वास घ्या,
स्वस्थ बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत जाणाऱ्या श्वासाकडे बघा. लक्ष ठेवा. लक्ष फार महत्वाचं आहे. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. डीप ब्रीदिंग करू नका. नॉर्मल ब्रीदिंग. डोळे उघडा. मित्रांनो, तिसरी स्टेप, बॉडीला आतून सक्षम बनवणारे काही संप्रेरक आहेत. संप्रेरक म्हणजे काय? हार्मोन्स. कुठले कुठले आहेत? सेरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, ऑक्सिटोसिन आहे, DHEA आहे. हे जे हार्मोन्स आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं सिक्रीट होत असतात. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तर ते होतातच, पण आपल्या नेहमीच्या गोष्टींनी पण हे हार्मोन सिक्रीट होतात. चला माझ्याबरोबर ती गोष्ट देखील करूया आजच्या या सेशन मध्ये. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. I choose to feel relaxed. 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 Relax. रिलॅक्स हा कमांड आहे, लक्षात घ्या. रिलॅक्स, 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 relax, 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 relax. डोळे झाका. स्वस्थ बसा. वाटल्यास श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला जाणवेल की तुम्ही मगाच्या पेक्षा बऱ्यापैकी रिलॅक्स्ड आहात. फील दॅट रिलॅक्सेशन. लक्षात घ्या, सिस्टीमला रिलॅक्स करणं हाच पर्पज आहे आपला. असेच डोळे झाकून स्वस्थ बसा. याचा पुढचा भाग जो आहे, पुढची स्टेप जी आहे ती मी तुमच्याकडून करवून घेतो. जस्ट स्टे रिलॅक्स्ड.
श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर संपूर्ण शरीरातला ताण निघून जातोय अशी कल्पना करा. रिलॅक्स. तुमच्या पायाच्या बोटांपासून तुमचे दोन्ही तळपाय, पायाचा पंजा, दोन्ही पायाच्या पिंढऱ्या, दोन्ही गुडघे, दोन्ही मांड्या, सीटचा भाग शिथिल झालाय अशी कल्पना करा. तिथं साचून राहिलेलं सगळा जो ताण आहे तो असा विरघळून जातोय. तुमच्या ओटीपोटाकडे लक्ष द्या. ओटीपोट, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू, दोन्ही खांदे शिथिल होत आहेत. Allow the body to relax. तुमच्या काखेखालच्या भागाकडे लक्ष द्या. दोन्ही हातात, दोन्ही काखेखालचे भाग, पाठीचा संपूर्ण भाग, पाठीचे सगळे मोठे स्नायू, पाठीचा कणा अगदी मानेपासून तो माकड हाडापर्यंत शिथिल. कमरेच्या खालचा भाग युजली तर फार ताण एकवटला असतो. रिलॅक्स करा. कमांड द्यायचा आहे नुसतं, काही करायचं नाही. मानेचे स्नायू शिथिल होत. डोक्याच्या मागचा भाग allow it to relax. डोक्याच्या वरचा भाग संपूर्ण कपाळ, कपाळावरचा ताण हलका करा. दोन्ही कान, दोन्ही भोवया, दोन्ही पापण्या, दोन्ही डोळे, दोन्ही गाल, कदाचित तुमचे दोन्ही वरचे आणि खालचे दात एकमेकावरती गच्च राहिलेत काय बघा. जबडा रिलॅक्स करा. गळ्याचे स्नायू,
शिथिल होऊ देत. प्रेशर कुकरच्या शिटीमधून जसा ॲक्युम्युलेटेड स्टीम बाहेर चाललेली आहे अशी कल्पना करा. एवढं जर आपलं शरीर शिथिल झालं तर पुन्हा मेंदूला कमांड मिळतो की ऑल इज वेल. डोळे उघडा. आणि आता आपण शेवटचा भाग करणार आहे. पुन्हा डोळे झाकायचे आहेत. झाका डोळे आणि छातीतून श्वास आत येतोय अशी कल्पना करा. छाती भरून जाते या श्वासाने आणि तोंडावाटे तो श्वास सोडा. हा श्वास आत छातीतून येताना अतिशय प्रसन्न वाटतंय, अतिशय आनंद होतोय अशी कल्पना करा. आनंद होतो. आनंदाचा श्वास आत घेताय तुम्ही. आनंदाने सगळं ऊर भरून टाकताय. आणि हा आनंद सर्वत्र पसरवत आहे. आनंद आहे. मी आनंद घेऊ शकतोय आत. मनुष्य एकच असा प्राणी आहे जो ठरवून आनंदी होऊ शकतो आणि विनाकारण देखील आनंदी होऊ शकतो. हा जो आनंदाचा प्रसन्नतेचा श्वास आहे. छाती भरून जाऊ दे आणि बाहेर पडू दे. आनंद होऊ दे. आनंद हे सिक्रेट आहे त्याचं. श्वास घेणं हे सिक्रेट नाही आहे. अर्थात श्वास घेणं हे सिक्रेट आहे, कारण श्वास घेतल्याने मग अशी तुम्हाला म्हटलं तसं वेगसनं स्टिम्युलेट होते. पण आनंद जर भाव निर्माण झाला तर मगाशी मी जे होमिओस्टॅटिस ते निर्माण होतं आतमध्ये. डोळे उघडा मित्रांनो. ऍक्च्युली आजचं सेशन जरा मोठं झालं, पण थोडीशी प्रस्तावना करायची होती, त्यामुळे इलाज नव्हता. मला थोडंसं ते एक्सटेंड करावंच लागलं. बघा कसं वाटतंय. डू यू फील रिलॅक्स्ड? डू यू फील गुड? हा फील गुड एलिमेंट जो आहे ना, याने चार्ज निर्माण होणार आहे आतमध्ये, आणि तेच साधायचं आहे. बाकी काहीही मम्बो जम्बो करायचं नाही, अवघड काही करायचं नाही. मित्रांनो, आज काळाची गरज आहे. हा चार्ज निर्माण करणं तरी आपलं काम आहे, आपल्या ते हातात आहे. मला खात्री आहे तुम्हाला बरं वाटलं असेल, कारण तोच पर्पज आहे.
उद्या आपण संध्याकाळी परत भेटणार आहे आणि उद्या तुम्हाला मीनल गाईड करेल पुन्हा तुमचं होमिओस्टॅटिस साध्य करण्यासाठी. चला तर मला निरोप द्या. थँक्यू अँड गुड नाईट.